मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 8. पर्यटन आणि इतिहास. 8.1 पर्यटनाची परंपरा. आपल्या देशात पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे. तीर्थक्षेत्रांना भेट देणं, स्थानिक जत्रा यात्रांना जाणं, विद्याभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणं, विद्याभ्यासाठ विद्या अभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणं, व्यापारासाठी जाणं, या निमित्तांनी पूर्वी पर्यटन घडून येत असे. सारांश स्वरूपात सांगायचं तर मन मानवाला सारांश स्वरूपात सांगायचं तर मानवाला खूप पूर्वीपासून फिरण्याची आवड आहे. तुम्हाला माहिती आहे का, बौद्ध वाङ्मयात लोकांच्या उद्बोधनासाठी स्वतः गौतम बुद्धांनी भारतातील अनेक प्राचीन शहरांना भेट दिल्याचे उल्लेख आहेत. बौद्ध भिक्खूंना सतत भ्रमण करत राहणं आवश्यक असायचं. तसंच जैन मुनी आणि साधू हेही सतत भ्रमण करत असत. इसवी सन 630 मध्ये चीनी प्रवासी युआन श्वांग चीनमधून भारतात आला होता. मध्ययुगात संत नामदेव, संत एकनाथ, गुरु नानक देव, रामदास स्वामी हे भारत भ्रमण करत होते. पर्यटन. दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी प्रवास करणं म्हणजे पर्यटन. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात थॉमस कुकने 600 लोकांची लिस्टर ते लाफबरो अशी रेल्वे सहल आयोजित केली. पूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल यशस्वीपणे घडवून आणली. कुकनेच कुकनेच पर्यटक तिकिणे कुकनेच पर्यटक तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. यातून आधुनिक पर्यटन युग सुरू झाले. तुम्हाला माहिती आहे का, जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवासी म्हणून बेंजामिन ट्युडेला प्रसिद्ध आहे. त्याचा जन्म स्पेनमध्ये झाला. 1159 ते 1173 दरम्यान त्याने फ्रान्स, जर्मनी, इटली, ग्रीस, सिरिया, अरबस्थान, इजिप्त, इराक, पर्शिया, इराण, भारत व चीन या देशांना भेटी दिल्या. त्याने आपल्या प्रवासादरम्यानचे अनुभव दैनंदिनीमध्ये लिहिले. ही दैनंदिनी इतिहासाचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. मार्को पोलो. 13व्या शतकातील मार्को पोलो या इटालियन प्रवाशाने आशिया खंड आणि विशेषतः चीनची ओळख युरोपला करून दिली. तो 17 वर्ष चीनमध्ये राहिला. आशियातील निसर्ग, समाज जीवन, सांस्कृतिक जीवन आणि व्यापार यांची ओळख त्याने जगाला करून दिली. यातूनच युरोप व आशिया यांच्यात संवाद व व्यापार सुरू झाला. इब्न बतूता. इस्लामी जगताची प्रदीर्घ सफर घडवून आणणारा 14व्या शतकातील प्रवासी म्हणजे इब्न बतूता. तो 30 वर्ष जग फिरत होता. एकाच रस्त्याने 2 वेळा प्रवास करायचा नाही असं त्याचं धोरण होतं. मध्ययुगाचा इतिहास आणि समाज जीवन समजण्याची मध्ययुगाचा इतिहास आणि समाज जीवन समजण्यासाठी बतुताचे लेखन उपयोगी आहे. गेरहार्ट मर्केटर. 16व्या शतकातील गेरहार्ट मर्केटर हा जगाचा नकाशा आणि पृथ्वीचा गोल बनवणारा नकाशा आरेखक म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे युरोपातील शोध मोहिमांना गती मिळाली. तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे का, तीर्थयात्रेसाठी देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पायी प्रवास करण्याची परंपरा भारतामध्ये पूर्वीपासून प्रचलित होती. महाराष्ट्रातून उत्तरेकडे अयोध्येपर्यंत व तेथून पुन्हा महाराष्ट्रापर्यंत प्रवासाचे वर्णन विष्णुपद गोडसे यांनी लिहून ठेवले आहे. माझा प्रवास हे त्यांच्या प्रवास वर्णनाच्या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे विष्णू भटांनी हा प्रवास 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात केला. या स्वातंत्र्य संग्राम संबंधीच्या अनेक गोष्टींचे ते प्रत्यक्ष साक्षीदार होते. त्यामुळे या स्वातंत्र्य संग्रामाचे आणि विशेषतः राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनविषयीचे अनेक तपशील आपल्याला समजतात. एवढंच नव्हे तर 18व्या शतकातील मराठी भाषेचे स्वरूपही आपल्याला समजते. हे पुस्तक तात्कालीन इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. 8.2 पर्यटनाचे प्रकार. आधुनिक काळात पर्यटन हा एक स्वतंत्र असा स्थानिक, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि आंतरराज्यीय प्रवाह आहे. आधुनिक काळात पर्यटन हा एक स्वतंत्र असा स्थानिक, आंतरराज्यीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय झालेला आहे. देशातील व परदेशातील पुरावास्तू, इतिहासात प्रसिद्ध व निसर्गरम्य स्थळे, प्राचीन कला निर्मितीची केंद्र, तीर्थक्षेत्र, औद्योगिक व इतर प्रकल्प इत्यादींना भेटी देणं हे पर्यटनामागील मुख्य प्रेरणा असत. निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित गोष्टींमधील रम्यता व भव्यता यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची इच्छा जगभराच्या पर्यटकांना असते.
त्यामुळे हिमशिखरे, समुद्रकिनारे, घनदाट जंगलं असे उपेक्षित प्रदेश पर्यटनात आले. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्यांच्यावर दृकश्राव्य प्रसार माध्यमातून कार्यक्रम तयार होऊ लागले. पर्यटनाचे स्थानिक, आंतरराष्ट्रीय, आंतरराज्यीय, धार्मिक, ऐतिहासिक, आरोग्यपूरक, विज्ञान, कृषी, नैमित्तिक, क्रीडा, पर्यटन असे ढोबळ मानाने प्रकार पडतात. स्थानिक व आंतरराष्ट्रीय पर्यटन हा प्रवास सुलभ असतो. तो देशातल्या देशात असल्याने हा प्रवास सुलभ असतो. तो देशातल्या देशात असल्याने यात भाषा, चलन, कागदपत्रे यांचा फारसा अडथळा नसतो. विशेष म्हणजे आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेप्रमाणे आपण त्यांचे नियोजन करू शकतो. आंतरराष्ट्रीय पर्यटन. स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटन हा प्रवास सुलभ असतो. तो देशातील देशात असल्याने यात भाषा, चलन, कागदपत्र यांचा फारसा अडथळा नसतो. विशेष म्हणजे आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेप्रमाणे आपण त्याचे नियोजन करू शकतो. आंतरराष्ट्रीय पर्यटन. जहाज, रेल्वे आणि विमान यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन करणं पूर्वीपेक्षा सोपं झालंय. जहाजांमुळे समुद्र किनाऱ्यावरचे देश जोडले गेले. रेल्वेच्या रुळांनी युरोप जोडलाय. विमानांनी जग जवळ आणलं. आर्थिक उदारीकरणानंतर भारतातून प्रदेशात जाणाऱ्यांची आणि परदेशातून भारतात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अभ्यास, विरंगुळा, स्थलदर्शन, व्यावसायिक कामं, बैठका, करार मदार इत्यादी चित्रपटांचे चित्रीकरण यासारख्या कामांसाठी देश-विदेशात येण्या जाणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे. ऐतिहासिक पर्यटन. संपूर्ण जगभरातील हा एक महत्त्वाचा पर्यटन प्रकार आहे. लोकांचे इतिहासाच्या संदर्भातील कुतूहल लक्षात घेऊन ऐतिहासिक पर्यटन सहलींचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक गोपाळ निळकंठ दांडेकर दुर्ग भ्रमण यात्रा आयोजित करत असत. भारतीय पातळीवर राजस्थानातील किल्ले, महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्याशी संबंधित आश्रम, 1857च्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित स्थळे अशाही ऐतिहासिक ठिकाणाच्या सहली आयोजित केल्या जातात. भौगोलिक पर्यटन. यात विविध भौगोलिक वैशिष्ट्ये निरीक्षणासाठी पर्यटन केले जाते. अभयारण्य, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, उत्तराखंड, समुद्रकिनारे. भौगोलिक वैशिष्ट्यपूर्ण स्थळे उदाहरण लोणार सरोवर, निघोज येथील रांजणखळगे इत्यादी यांचा समावेश भौगोलिक पर्यटनात होतो. यातील अनेक स्थळांमधील निसर्गाचे अवलोकन करावे या इच्छेपोटी आणि कुतूहलपोटी अनेक पर्यटक तिथे जातात. आरोग्य पर्यटन. भारतातील वैद्यकीय सेवा व सुविधा पाश्चात्यांच्या मते स्वस्त व दर्जेदार आहेत. या कारणास्तव परदेशी लोक भारतात येऊ लागलेत. भारतात मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. त्याचा लाभ घेण्यासाठी कितीतरी लोक भारतात येतात. योग शिक्षण आणि आयुर्वेदिक उपचारांसाठी परदेशी पर्यटक भारतात येतात. कृषी पर्यटन. शहरी सांस्कृतिक वाढलेल्या आणि कृषी जीवनाची माहिती नसलेल्यांसाठी कृषी पर्यटन हा प्रकार अलीकडच्या काळात झपाट्याने पुढे आलाय. अलीकडे भारतीय शेतकरी दूरवरच्या कृषी संशोधन केंद्रे, कृषी विद्यापीठं, इस्रायल सारखे शेतीच्या क्षेत्रात अभिनव प्रयोगाद्वारे नवीन तंत्रज्ञान विकसित करणारे देश यासारख्या ठिकाणांना शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी भेट देऊ लागलेत. क्रीडा पर्यटन. क्रीडा पर्यटन हा 20व्या शतकात उदयाला आलेला प्रकार आहे. जागतिक पातळीवर ऑलिम्पिक, विम्बल्डन आणि जागतिक बुद्धिबळ स्पर्धा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्पर्धा, तर भारतीय पातळीवर हिमालयीन कार रॅली आणि महाराष्ट्र पातळीवर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यासारखे प्रकार आहेत. हे सामने पाहायला जाणं म्हणजे क्रीडा पर्यटन. नैमित्तिक पर्यटन. माणूस पर्यटनासाठी कारणं शोधत असतो. 21व्या शतकात अशा अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. उदाहरण जगभरातील विविध देशांमधील फिल्म फेस्टिवल्स, संमेलनं, आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनं इत्यादी. अशा कारणांसाठी लोक ठिकठिकाणी जात असतात. महाराष्ट्रातील साहित्य रसिकही दरवर्षी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी जात असतात. 8.3 पर्यटनाचा विकास. देशी आणि परदेशी पर्यटकांचे उद्बोधन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पर्यटकांची वाहतूक आणि सुरक्षितता, प्रवासातील सुखसोयी, उत्तम दर्जाच्या निवासस्थानांची उपलब्धता, प्रवासात स्वच्छतागृहांच्या सोयी या गोष्टींना पर्यटनामध्ये प्राधान्य देणं आवश्यक आहे. यामध्ये दिव्यांग पर्यटकांच्या गरजांकडे विशेष लक्ष पुरवणं आवश्यक आहे.
आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी आपणास काही काळजी घेणं आवश्यक असतं. ऐतिहासिक वारशांच्या स्थळांचे विद्रुपीकरण करणं, भिंतीवर मजकूर लिहिणं किंवा झाडांवर कोरणं, जुन्या वास्तू भडक रंगात रंगवणं, परिसरस्थळी सुविधांचा अभाव असणं, ज्या योग्य अस्वच्छता वाढते यासारख्या गोष्टी टाळायला हव्यात. जागतिक स्तरावरील महत्वाकांक्षा जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या भाषांमध्ये माहिती पुस्तिका, मार्गदर्शिका, नकाशे, इतिहासविषयक पुस्तकं उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. पर्यटकांना गाडीतून फिरायला नेणाऱ्या वाहन चालकांना दुभाषाचे प्रशिक्षण देणे, त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम करणे या गोष्टी करता येतील. 8.4 ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन. ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन करणं हे एक मोठे आव्हान आहे. आपल्या देशाला प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा ऐतिहासिक स्थळांचा वारसा मिळाला आहे. त्याचबरोबर नैसर्गिक समृद्धीचा वारसाही आपल्याला लाभलेला आहे. या वारशाचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित म्हणजेच सांस्कृतिक अशा दोन प्रकारचा वारसा असतो. संपूर्ण जगात गौरवली गेलेली काही महत्त्वाची स्थळे भारतात आहेत. ताजमहाल आणि जंतर मंतर वेधशाळेच्या बरोबरीने महाराष्ट्रातील अजिंठा, वेरूळ, घारापुरी, एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, पश्चिम घाटातील कास पठार यांचा समावेश आहे. जागतिक वारसा स्थळांना भेट देण्याची इच्छा जगभरातील पर्यटकांना असते. ही वारसा स्थळं बघण्यासाठी आपल्या देशात परदेशातून हजारो लोक येतात. जागतिक वारसा स्थळांमध्ये भारतातील एखाद्या स्थळाची निवड झाली की आपली छाती अभिमानाने फुगून येते. परंतु आपण जेव्हा सहलीच्या निमित्ताने अशा ठिकाणी जातो तेव्हा आपणास काय चित्र दिसते? स्थळांच्या परिसरात पर्यटक खडूने, कोळशाने आपली नावं लिहितात, चित्र काढतात. त्याचा विपरीत परिणाम आपल्या देशाच्या प्रतिमेवर होतो. पर्यटन स्थळांच्या जतनासाठी पर्यटन स्थळांच्या जतनासाठी पुढील निश्चय करणं आवश्यक आहे. 1. मी पर्यटन स्थळाची स्वच्छता राखीन, कचरा टाकणार नाही. 2. कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचे विद्रुपीकरण 2. कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचे विद्रुपीकरण मी करणार नाही. 8.5 पर्यटन आणि 8.5 पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी. पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग होऊ शकतो. जर आपण त्याकडे व्यावसायिक पद्धतीने लक्ष दिलं तर हा एक कायमस्वरूपी व्यवसाय आहे. यात नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यास प्रचंड संधी आहेत. पर्यटनामुळे अनेक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. परदेशी पर्यटकाने विमानतळावर पाऊल ठेवण्याआधीपासून तो भेट देणाऱ्या देशाला उत्पन्न मिळवून देण्यास सुरुवात करतो. त्याने भरलेल्या विजा फीमुळे आपल्या देशाला महसूल मिळतो. प्रवास खर्च, हॉटेलमध्ये राहणं, खाणं, दुभाषाची मदत घेणं, वर्तमानपत्र, संदर्भ, साहित्य विकत घेणं, आठवण म्हणून स्थानिक वस्तू विकत घेणं, एवढ्या गोष्टी पर्यटक मायदेशी जाईपर्यंत करतो. पर्यटन केंद्रांच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार होतो. तेथील हस्तोद्योग व कुटीरोद्योग यांचा विकास होतो. त्या वस्तूंच्या खरेदी विक्रीत वाढ होते. उदाहरणार्थ स्थानिक खाद्यपदार्थ, तेथील हस्तकौशल्याच्या वस्तू इत्यादी गोष्टी पर्यटक आवडीने खरेदी करतात. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारात वाढ होते. वारसा मुसाफिरी, हेरिटेज वॉक. ऐतिहासिक वारसा स्थळाला भेट देण्यासाठी जाणं याला हेरिटेज वॉक असं म्हणतात. जिथे इतिहास घडला तिथे प्रत्यक्ष जाऊन इतिहास जाणून घेणं ही अनुभूती हेरिटेज वॉकमध्ये येते. जगभर अशा प्रकारचे उपक्रम चालवले जातात. भारताला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. भारतातील प्रत्येक राज्यात ऐतिहासिक स्थळं आहेत. याच प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक स्थळं यांचा समावेश होतो. गुजरातमधील अहमदाबाद शहरातील हेरिटेज वॉक प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे इत्यादी शहरांमध्ये या उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामुळे ऐतिहासिक वास्तू जतन करणं, त्यांची माहिती जमवणं आणि ती जगभर विविध माध्यमातून पोहोचवणं इत्यादी उपक्रम चालवले जातात. ऐतिहासिक व्यक्तींची निवासस्थानं ही सुद्धा ऐतिहासिक वारसा असतात. काही ठिकाणी अशा स्थळांवर नीलफलक लावण्याची पद्धत आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून
प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास. महाराष्ट्र हे पर्यटनाच्या दृष्टीने वैभवशाली वारसा लाभलेले राज्य आहे. अजिंठा, वेरूळ, घारापुरी, एलिफंटा यासारखी जागतिक कीर्तीची लेणी, चित्र व शिल्प, पंढरपूर, शिर्डी, शेगाव, तुळजापूर, कोल्हापूर, नाशिक, पैठण, त्र्यंबकेश्वर, देहू, आळंदी, जेजुरी अशी अनेक देवस्थानं, हाजी मलंग, नांदेड येथील गुरुद्वारा, मुंबईचे माउंट मेरी चर्च, महाबळेश्वर, पाचगणी, खंडाळा, लोणावळा, माथेरान, चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणं, कोयनानगर, जायकवाडी, भाटघर, चांदोली ही धरणं, दाजीपूर, सागरेश्वर, ताडोबा ही अभयारण्य ही महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे महत्त्वाची आहेत. इसवी सन 1975 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळाली आहे. या महामंडळातर्फे राज्यात 47 ठिकाणी पर्यटक निवासाची सोय केली आहे. त्यात सुमारे 4,000हून अधिक पर्यटकांची निवासाची सोय होते. तसंच अनेक खाजगी व्यावसायिकही या व्यवसायात उतरले आहेत. तुम्हाला माहिती आहे का, भारतातील पहिले आगळेवेगळे पुस्तकाचे गाव महाबळेश्वर येथून जवळच असलेले भिलार हे निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा असलेले गाव आहे. या पुस्तकाच्या गावामध्ये अनेक घरात पर्यटकांसाठीच पुस्तकं आहे. वाचन चळवळ वाढावी, मराठी भाषेतील नवे जुने लेखक, संत साहित्य, कथा कादंबरी, कविता, ललित, चरित्रे, आत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य यांच्या फुललेल्या बहारदार विश्वात तुम्ही वाचन आनंद घ्यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प राबवला आहे. आपण पर्यटनासाठी महाबळेश्वरला गेलो तर भिलार गावाला म्हणजेच पुस्तकाच्या गावाला अवश्य भेट देऊयात. तुम्हाला माहिती आहे का, महाबळेश्वर, पाचगणी ही थंड हवेची ठिकाणं आहेत. या ठिकाणाला हजारो पर्यटक भेट देतात. तेथे मार्गदर्शक पर्यटकांना काही महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती सांगतात. ती ठिकाणं दाखवतात. काही विशिष्ट ठिकाणी फोटोग्राफर फोटो काढून देतात. घोडेवाले घोड्यावरून फेरफटका मारून आणतात. घोडागाडीत फिरवतात. ही सर्व कामं तेथील स्थानिक लोक करतात. त्या कामातून त्यांना चांगला रोजगार मिळतो. म्हणजेच पर्यटन त्यांच्या उपजीविकेचे साधन ठरते. समजून घ्या, दर्जेदार शिक्षण संस्थांना भेट देणं, एखाद्या स्थळाची स्थानिक संस्कृती, इतिहास, परंपरा आणि ऐतिहासिक स्मारकांना भेट देणं, तेथील लोकांनी मिळवलेले विविध क्षेत्रातील यश अभ्यासणं, तसंच तेथील नृत्य, संगीत महोत्सव यामध्ये भाग घेणं इत्यादी उद्देशांनी केलेले पर्यटन म्हणजे सांस्कृतिक पर्यटन. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.